नमस्कार मित्रांनो, आपण गांधीवादी विचारांचा गांधीजमचा अध्ययन करत आहोत. महात्मा गांधीजींच्या राजकीय विचारांचा अध्ययन करत असताना आपण त्यांच्या सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या संकल्पनांचं अध्ययन केलं. खऱ्या अर्थाने सत्य, अहिंसा या संकल्पनेच्या माध्यमातून ज्या वेळेस व्यक्तीमध्ये परिवर्तन होईल, व्यक्तीमध्ये बदल घडेल, व्यक्तीचं हृदय परिवर्तन घडेल आणि ते परिवर्तन घडल्यानंतर खऱ्या अर्थाने अशी व्यक्ती समाजाला आणि व्यवस्थेला बदलवण्याचा प्रयत्न करेल. असा आशावाद, हा मानवतावाद त्यांनी या विचारांमधून जोपासलेला दिसतो. अगदी त्याच पद्धतीने या मानवतावादाच्या आधारावरती आणि खऱ्या अर्थाने समाजाला आणि व्यवस्थेला बदलवण्यासाठी व्यक्तीने काय केलं पाहिजे या भूमिकेतून पुंजीवादी किंवा भांडवलशाही किंवा संपत्तीवाला वर्ग आहे यांनी कशा पद्धतीने भूमिका घ्यायची या संदर्भातील एक महत्वाची संकल्पना त्यांनी मांडलेली आहे. ती म्हणजे विश्वस्ताची संकल्पना, कन्सेप्ट ऑफ ट्रस्टीशिप किंवा त्याला ट्रस्टीशिप सिद्धांत असं देखील म्हणतात. या सिद्धांताचा आज आपल्याला अध्ययन करायचा आहे. महात्मा गांधीजींनी आपलं जे महत्वाचं पुस्तक आहे ग्रामीण स्वराज्य, खऱ्या अर्थाने या ग्रामीण स्वराज्य या पुस्तकामधून त्यांनी या सिद्धांताला संरक्षकता का सिद्धांत, खऱ्या अर्थाने हा संरक्षणाचा सिद्धांत आहे, ग्रामीण संरक्षणाचा सिद्धांत आहे, अशा भूमिकेतून त्यांनी संरक्षकता का सिद्धांत म्हणून ट्रस्टीशिप सिद्धांताचा नामोल्लेख ग्रामीण स्वराज्य या पुस्तकामध्ये त्यांनी केलेला दिसतो. तसेच हिंद स्वराज्य मधील पुस्तकामध्ये देखील त्यांनी ट्रस्टीशिप सिद्धांताच्या संदर्भामध्ये वेगवेगळे उदाहरण दाखले आणि संवादामधून त्या सिद्धांताचा उल्लेख केलेला दिसतो. खऱ्या अर्थाने ट्रस्टीशिप म्हणजे काय की धनवान ज्या व्यक्ती आहे त्या धनवान व्यक्तींनी कशा पद्धतीचं वर्तन समाजामध्ये ठेवायचं आणि समाजामधील पिसलेला दरिद्री गरीब वर्ग हा विकासाच्या प्रवाहामध्ये कसा आणायचा आणि खऱ्या अर्थाने समानता कशी प्रस्थापित करायची या भूमिकेतून ते या सिद्धांताकडे बघतात. ते म्हणतात की उद्योगधंद्यांचं जर केंद्रीकरण झालं तर खऱ्या अर्थाने त्यातून राजकीय हिंसाच निर्माण होईल. म्हणून धनवान व्यक्तींनी स्वार्थासाठी आपल्या संपत्तीचा उपयोग नाही करायचा. तर संपत्ती त्यांना जी मिळालेली आहे ते खऱ्या अर्थाने त्यांची संपत्ती जरी त्यांच्या नावाने असली तरी त्यांना ती ईश्वराने प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून अशा समाजातील जो जमीनदार वर्ग आहे, असा जो राजा म्हणून राहिलेला वर्ग आहे, असा जमीनदार वर्ग, असा श्रीमंत वर्ग, असा संपत्तीवाला वर्ग यांनी अगदी सामान्य जीवन जगायचं आणि खऱ्या अर्थाने स्वामित्वाच्या भावना सोडून त्याने विश्वस्ताच्या भूमिकेतून आपलं जीवन जगायचं. सच्चातेने ट्रस्टी म्हणून वागायचं. सच्चा ट्रस्टी असा शब्द वापरतात ते म्हणजे खरा तो विश्वस्त म्हणून त्यांनी वागायचं आणि विश्वस्त म्हणून भूमिका घेत असताना त्याने जबाबदारीने खऱ्या अर्थाने आपल्या अंतर्गत येणाऱ्या आपल्या अंडर येणाऱ्या त्या वर्गाला किंवा त्या गरजू मजूर शेतकरी वर्गाला आर्थिक सहाय्य करून त्यांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणायचं. महात्मा गांधींच्या आर्थिक विचारांमध्ये या ट्रस्टीशिप सिद्धांताचं प्रमुख स्थान आहे. कारण ते तेच म्हणतात की त्यांच्या मते जमीनदार भांडवलदार असणाऱ्या श्रीमंत वर्गाने आपल्याकडील अतिरिक्त संपत्तीच्या बाबतीत शेतकरी व श्रमिक वर्ग यांच्यामध्ये ट्रस्टी म्हणून काम करावे. बघा, त्यांनी त्यांच्या विधानातून क्लिअर केलं की त्यांनी ट्रस्टी म्हणून काम करावे आणि श्रीमंत वर्गाने आवश्यक संपत्ती जी आहे ती आवश्यक संपत्ती स्वतःजवळ ठेवल्यानंतर अतिरिक्तची जी संपत्ती आहे ती संपत्ती त्यांनी समाज हितासाठी, समाज कल्याणासाठी वापरावी. म्हणजे खऱ्या अर्थाने भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही संकल्पनांचं संमिश्र मिश्रण यातून दिसतं आणि खऱ्या अर्थाने भांडवलशाही संपवून समाजवादातील सामूहिक विकासाची संकल्पना वापरण्याचं ते याच्यातून प्रयत्न करतात. म्हणून शेतकरी, श्रमिक व गरिबांच्या विकासासाठी ह्या संपत्तीचा विनियोग होईल आणि खऱ्या अर्थाने हा वर्ग विकासाच्या प्रवाहातील म्हणजेच त्या ट्रस्टींचं हृदय परिवर्तन झाल्यानंतर ते समाजामध्ये खऱ्या अर्थाने समाजसेवेचं काम करतील आणि त्यांना एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशा सहकार्याच्या भूमिकेतून त्यांच्या विकासाची संधी त्यांना प्राप्त होईल अशा अँगलने त्यांनी आपलं वर्तन ठेवलं पाहिजे. ट्रस्टीशिप म्हणजे खऱ्या अर्थाने त्यातून त्यांना समानता प्रस्थापित करायची होती. म्हणून समानता प्रस्थापित करण्याचा हा खऱ्या अर्थाने एक उत्तम असा मार्ग आहे आणि ह्या उत्तम मार्गाकडे त्या समानता प्रस्थापित करण्याच्या भूमिकेतून ते बघतात. ट्रस्टीसारखा व्यवहार प्रत्येक श्रीमंताने संपत्तीवाल्या वर्गाने करायचा. कारण की तो व्यवहार त्यांचा कसा असेल की ट्रस्टीकडे असणारी जी भूमिका आहे ती पालकत्वाची भूमिका असेल आणि गरजू आणि खऱ्या अर्थाने आडलेला, नडलेला, पिसलेला अशा वर्गाला आपण मदतीचा हात देणं या भूमिकेतून त्यांनी वागायचं. संपत्तीच्या बाबतीमध्ये त्यांनी सीमांत नियम वापरायचा. सीमांत उपयोगिता म्हणजे खऱ्या अर्थाने सीमांत जितके त्यांना मूलभूत गरजांच्या दृष्टीने संपत्तीची आवश्यकता आहे तेवढी त्यांनी बाळगायची.
अतिरिक्तची संपत्ती मात्र त्यांनी गरजू व्यक्तींच्या हितासाठी, त्यांच्या विकासासाठी ती खर्च करायची. अहिंसक मार्गाने आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा हा उत्तम मार्ग आहे असं ते म्हणतात. आणि जर जर आपण बळजबरीने भांडवलदारांकडनं संपत्ती संविवादासारखी जर हिसकून किंवा ती छिनून ती जर हिंसात्मक मार्गाने वाटण्याचा, समानता निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला तर या बाबतीमध्ये ते म्हणतात की भांडवलशाहीला हिंसेने जर दाबलं तर त्यातून हिंसा जन्माला येईल आणि खऱ्या अर्थाने ते भांडवलदार भविष्यात कधीही त्या अहिंसेकडे वळणार नाहीत. म्हणून त्यांना अहिंसेकडे वळवण्यासाठी खऱ्या अर्थाने ह्या ट्रस्टीशिप या सिद्धांताच्या माध्यमातून त्या व्यक्तींनी ट्रस्टी म्हणून भूमिका बजावावी आणि त्यांना त्या पद्धतीने हृदय परिवर्तन करून तसं करायला भाग पाडावं. म्हणून ते म्हणतात गरजेपेक्षा जास्त संपत्ती बाळगू नये आणि तशी जर संपत्तीचं केंद्रीकरण होत असेल तर ती देखील हिंसाच आहे असं ते म्हणतात. श्रीमंतांकडे असणारी गरजेपेक्षा अधिक जी संपत्ती आहे ती गरीब कष्टकरी वर्गाची असून त्यांच्या श्रमातून ती निर्माण झालेली आहे. म्हणून त्यावरती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्या कष्टकरी वर्गाचा, त्याचबरोबर समाजातील हा जो दबलेला पिचलेला वर्ग याचा सुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये अधिकार आहे. परंतु ते ज्यावेळेस संपत्तीचं विश्वस्तांना वाटप करण्याचं म्हणतात पण त्या संपत्तीचा विनियोग गरीब आणि कष्टकरी वर्गाने सुद्धा कष्टाच्या माध्यमातून त्यातून नवनिर्मिती केली पाहिजे असं देखील त्यात ते बंधन टाकतात. म्हणजेच फुकटची मदत करून त्यांना फक्त मदत नाही करायची तर त्या मदतीच्या माध्यमातून त्यांच्यातील नवनिर्मिती, त्यांच्यातील क्रिएटिव्हिटी निर्माण झाली पाहिजे आणि त्यातून त्यांनी आपल्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्यातून त्यांनी नवनिर्मिती केली पाहिजे. फक्त संपत्ती घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करणं असा संकुचित अर्थ त्यांना अपेक्षित नव्हता. तर स्वतःच्या उन्नतीबरोबर त्यांच्याही उन्नतीवर आधार भर द्यावा आणि खऱ्या अर्थाने त्यांना हात देऊन त्यांना उन्नतीची संधी उपलब्ध करून द्यावी असा एक आशावाद, असा एक विकासवाद त्यांचा त्यामध्ये दडलेला होता. खऱ्या अर्थाने त्यांच्या विश्वस्ताच्या संकल्पनेकडे जर बघितलं तर काही महत्वाची उद्दिष्ट आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये जर बघितलं तर कोणती उद्दिष्ट दिसतात किंवा कोणती त्यातून वेगवेगळ्या संकल्पना, कोणते मुद्दे पुढे येतात तर एक म्हणजे नैतिक दृष्टिकोन वाढवण्याच्या दृष्टीने त्यांनी ही संकल्पना वापरलेली दिसते. खऱ्या अर्थाने नैतिक विकास, नैतिक उन्नती व्हावी, नैतिक दृष्टिकोन निर्माण व्हावा या भूमिकेतून त्यांनी हा विचार मांडलेला दिसतो. त्याचबरोबर संपत्तीचं मर्यादित संपत्तीला ते मान्यता देतात. अतिरिक्त संपत्तीचं केंद्रीकरण म्हणजे हिंसा असं ते म्हणतात. त्याचबरोबर संपत्ती समाजहितासाठी वापरावी, संपत्तीच्या माध्यमातून समाजिक सर्वांच्या विकासाच्या संधी मिळावी या भूमिकेतून संपत्तीचं वाटप केलं पाहिजे. श्रम आणि भांडवल यात समन्वय निर्माण झाला पाहिजे. थोडक्यात श्रम आणि भांडवल याच्यामध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी ते विश्वस्ताची संकल्पना वापरतात. ज्याच्याकडे संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे त्यांनी आपली संपत्ती या कष्टकरी, मजूर, शेतकरी वर्गाला वाटप करून खऱ्या अर्थाने भांडवलदार आणि श्रम याचा समन्वय होईल आणि त्यांच्या एकमेकांच्या मदतीने दोघांचाही विकास होईल आणि दोघंही एकमेकांच्या माध्यमातून विकसित होऊन पुढे येतील. त्यानंतर अतिरिक्त संपत्ती ही समाजाची आहे म्हणून ते समाजामध्ये ती डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी ती विश्वस्ताची संकल्पना मांडण्याचा विचार करतात. अतिरिक्त मूल्य म्हणजे खऱ्या अर्थाने ते समाजाच्या इतर वर्गाचं देखील आहे असं त्यांचं त्या मागचं म्हणण्याचा दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर आर्थिक समानतेसाठी त्यांनी ही विश्वस्ताची संकल्पना मांडलेली आहे की खऱ्या अर्थाने लोकशाही मार्गाने, हृदय परिवर्तनाच्या मार्गाने, जसं आपण सर्वोदयातून बघितले की सर्वभूमी गोपाळ, की शेवटी ही जमीन, ही संपत्ती कोणाची आहे? ती गोपाळची आहे, ईश्वराची आहे. म्हणून ही ईश्वराला परत देणं म्हणजे जनतेला परत देणं. खऱ्या अर्थाने ज्या जनतेच्या हिताची, त्या जनतेच्या हितासाठी त्याचा विनियोग करण्यासाठी ते म्हणतात की या आर्थिक संमतेसाठी ही विश्वस्ताची संकल्पना महत्वाची आहे. थोडक्यात या विश्वस्तेच्या संकल्पनेमध्ये आपण बघितलं की त्यांचं जे केंद्रबिंदू राहिलेलं ते म्हणजे इनर चेंज, हृदय परिवर्तन. व्यक्ती हा बाहेरून नव्हे तर आतून बदलला पाहिजे. खऱ्या अर्थाने आतून बदलण्यासाठी ती इच्छाशक्ती त्याच्यामध्ये निर्माण करायची आणि हृदय परिवर्तनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एखादी व्यक्ती आपली संपत्ती दुसऱ्याला द्यायला तयार होतो. म्हणजे यामध्ये हृदय परिवर्तनाचा मार्ग आहे आणि या हृदय परिवर्तनाच्या माध्यमातून ते म्हणतात की खऱ्या अर्थाने आपण आपली संपत्ती गरजू आणि आवश्यक असणाऱ्या व्यक्तीपर्यंत ती पोहोचवली पाहिजे. त्यानंतर ते म्हणतात की मोठेपणा बडेजाव मिरवण्यापेक्षा बंधुभाव जोपासणं महत्वाचं आहे. म्हणून हा बंधुभाव जोपासण्याचा, हा मानवतेचा संदेश ते या विश्वस्ताच्या संकल्पनेमधून देतात आणि त्यांना साधारण या विश्वस्ताच्या संकल्पनेमधून समाजामध्ये खऱ्या अर्थाने ग्रामीण लेवलपासून, खेड्यापासून सर्वांगीण अंगाने त्यांना विकासाची अपेक्षा त्यांना या संकल्पनेमधून त्यांची असलेली दिसते. म्हणून ते म्हणतात की राज्य जर हिंसेचे
केंद्रित आणि संघटित रूप आहे. म्हणून राज्याकडे सत्तेचं केंद्रीकरण होण्यापेक्षा किंवा विशिष्ट वर्गाकडे संपत्तीचं केंद्रीकरण होण्यापेक्षा अशा हिंसाच जन्माला येईल आणि पर्यायाने भांडवलशाहीमधून भांडवलशाहीच्या माध्यमातून आर्थिक आहेरे संघर्ष वाढायला निर्माण होईल आणि खऱ्या अर्थाने समानता तिथे प्रस्थापित होणार नाही. म्हणून समानता प्रस्थापित करायची असेल तर विश्वस्ताच्या संकल्पनेशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. म्हणून राज्याकडे सत्तेचं केंद्रीकरण होण्यापेक्षा विकेंद्रीकरणावर भर द्यावा आणि खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासामधील हा संरक्षकता का सिद्धांत हा खऱ्या अर्थाने संरक्षकता का सिद्धांत तेव्हाच होईल की जे गरजू गरीब दुबळे शेतकरी वर्ग आहे ज्यांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांना विश्वस्त म्हणून श्रीमंत वर्गांनी आपलं जबाबदारी पार पाडावी आणि त्यांना आर्थिक मदत करावी खऱ्या अर्थाने त्यांच्या विकासामध्ये आणि ह्या दबलेल्या वर्गाच्या विकासामध्येच देशाचा विकास आहे असा एक त्यांना आशावाद दूरदृष्टिकोन त्यांचा यातून दिसतो. धन्यवाद.